तर चला श्री विठ्ठल मंडळी, आम्ही तुम्हाला पुन्हा भेटायला आलो. तर तुम्हाला काय भेटायला आलो याचा प्रतिपाद्य विषय. आता पाऊस पडतोय, आता जाऊन गाडीत जेव्हा बसतो, दीपक महाराज आपल्याला गाडीत आली, त्यांची गाडी आपल्याला न्यायला आलेली आहे. गाडीत बसतो आणि तुमच्याशी निवांत बोलतो. चला श्री विठ्ठल, चला श्री विठ्ठल मंडळी. आणि अशा प्रकारे आता आपण आपल्या दीपक महाराजांच्या गाडीमध्ये पोहोचलेलो आहोत. लय घाई झाली आम्हाला, आणखी आम्ही उशीर झालो. तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं आपला प्रतिपाद्य विषय. आज आपण तिथं चाललोय, नक्की नाचू कीर्तनाची रंगी म्हणजे काय, कशाला चाललो आणि काय उपक्रम आहे. तर वास्तविक नामदेवरायांचं नाव घेतलं, नाचू कीर्तनाची रंगी म्हणजे सर्व समस्त वारकरी संप्रदायाला तरी आणि इतरही लोकांना लगेच माहिती पडतं हे नामदेवराय नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा प्रमाण आला का नामदेवराय प्रत्येकाच्या डोक्यात येतात. बरोबर, परफेक्ट आहे महाराज. तर विषय असा आहे का, कोरोना कालामध्ये जेव्हा पहिली लाट सरली आणि दुसरी लाट जेव्हा ही होत गेली, काय बोलतात त्याला, काय बोलू शकतो महाराज आपण, म्हणजे दुसरी लाट सुरू झाली आणि पण ती जरा मंद झाली. थोडे अधिकार दिले गेले बाहेर निघायसाठी, काम असेल तरच बाहेर निघा, अन्यथा निघू नका, म्हणजे बरेच रिस्ट्रिक्शन घालून, म्हणजे कायदे कानून घालून का बाबा आता थोडे आपण बाहेर निघू शकता. कुठल्या दुकानांना उघडायची परमिशन दिली आणि कुठल्यांना नाही. परमिशन दिली लगेच दुसऱ्या तिसऱ्याच महिन्यात परत भयंकर लाट आली. काय महाराज, परत वापस लाट आली आपल्या, परत ते थोडी बंदी घालण्यात आली. मग अशा काळामध्ये लोक एवढी घाबरून गेली का ऑलरेडी मंदिरे बंद झाली, सप्ते बंद झाले, सर्व प्रकारचे धार्मिक कार्य बंद झाले होते. आणि थोड्या संख्येने म्हणजे ज्यांनी जे वारकरी मंडळी आहेत किंवा आणखीन पंथाची काही मंडळी असतील त्या लोकांनीही एक छोट्या खाणीमध्ये 2-2 जण 3-3 जण जाऊन मंदिरातला कार्यक्रम जिवंत ठेवला. पण कीर्तन मर्यादा मात्र सगळीकडे आपल्याला दिसून येत नव्हती. मग अशा कालामध्ये आम्ही एक 4-5 जण मिळून, दीपक महाराज, मी, ज्ञानराज महाराज आमचे, नकुलदादा आणि सनकादिक महाराज मात्रे, आम्ही 5 जणांनी विचार केला काय करावं. तर एक दिवशी मिटिंगला बसलो आम्ही आणि मिटिंगला बसल्यानंतर आम्ही विचार केला का आपण असा उपक्रम राबवला पाहिजे. त्या उपक्रमाची आयडिया आमचे ज्ञानराज महाराज म्हात्रे यांच्या डोक्यामध्ये, यांच्या मस्तकामध्ये एक खूप छान अशी आयडिया आली. तर ती आयडिया अशी का त्यांनी आमच्याकडे विषय मांडला का आपल्याला एक उपक्रम राबवायला पाहिजे. मग तो उपक्रम काय राबवायला पाहिजे, त्यांनी आम्हाला रूपरेषा सांगितली कार्यक्रमाची. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी असा उपक्रम आपण राबवायला पाहिजे. पण म्हटलं कसं काय, आम्हाला पूर्णपणे सांगा. तर त्यांनी सांगितले बघा, तसं पण कोरोना काळामध्ये कुठेच सप्ते होत नाही, काही होत नाही. मग जेवढ्या एकादशा आहेत, जेवढ्या आता एकादशा या कालात पडतील त्या कालावधीमध्ये आपण गावगाव जाऊन छोट्या खाणी कीर्तनाची कार्यक्रम चालू करायला पाहिजे. वा, आम्हाला पण खूप छान वाटलं. त्याच्याने आपली लोक जोडतील हा आमचा प्रथम उद्देश होता. का सर्व आपल्या नवी मुंबईमध्ये 5 दिंड्या आहेत, अनेक दिंड्या असतील, पण आम्हाला ज्या दिसतात त्या 5 प्रमुख दिंड्या आपल्या विभागातील, वाशी नवी मुंबईच्या विभागातील. एक झाली 188 नंबर आदित्वार महाराजांची दिंडी, तुकाराम बाबाची दिंडी किती नंबर महाराज, 130 नंबर, 60 नंबर एकनाथ महाराजांची दिंडी, आणखीन 151 नंबर आमची रमण बाबाची दिंडी, आणि विलास तांडेलची काय नंबर आहे हो, 2006 मध्ये 7. अशा या 5 दिंड्या म्हणजे 5 दिंडी चालक, दिंडी मालक. तर अशा या चालक मालकांना सुद्धा एकत्र येण्याचा चान्स भेटेल. ऑलरेडी ते लोक आम्ही एकत्रच आहोत, पण कार्यक्रमाच्या उद्देशाने एकत्र येणं म्हणजे एका दिंडी चालकाचा कार्यक्रम असेल, कीर्तन असेल, तर पुढील 4 दिंडी मालकांनी चालकांनी त्यांच्या कार्यक्रमाला येणं हा आमचा गोड उद्देश होता. म्हणजे त्यांचाच नाही, बरेचसे जे वारकरी ते आपल्या नवी मुंबई आहेत, तर नवी मुंबईमध्ये असलेल्या वारकऱ्यांना हा एक आम्ही स्टेज उत्पन्न करून देत होतो का एकत्र येण्यासाठी. त्याला एकत्र येऊन हा कार्यक्रम करायचा. तर तिथून या कार्यक्रमाला आपली सुरुवात झाली. सगळ्यांचा होकार भेटला. आम्ही बरेच जणांना जाऊन घरात जाऊन आम्ही भेटलो का असा उपक्रम आहे. काकांना भेटलो, सुनील महाराजांना भेटलो, अनेक आम्ही म्हणजे
आमची टीम प्रत्येकाच्या घरी जायची का असा उपक्रम राबवतोय, तुमची मान्यता आहे का? तर आम्हाला नवी मुंबईमधून प्रत्येकाने आम्हाला या गोष्टीसाठी मान्यता दिली का महाराज तुमचा खूप छान असा नियोजन आहे, तुम्ही हा नियोजन करा, आम्ही साथ देऊ. तर अशा प्रकारे आपल्या नाचू कीर्तनाच्या रंगीचा या उपक्रमाचा सुरुवात झाली आणि खूप गोड सुरुवात झाली. कोरोना काळामध्ये महाराज आम्ही कोरोना काळामध्ये एवढी मजा केली काहीच सांगून सोय नाही. मग लोकांना सुद्धा धीर वाटायला लागला. जशी जशी कीर्तन होत गेली मग लोक कीर्तनाला यायला लागली, त्यांना आनंद वाटायला लागला. ते त्या कोरोनाच्या भीतीमधून बाहेर निघाले कार्यक्रमाला येऊन. मग आम्ही विचार केला का यांना काहीतरी आपल्याला आनंदाचा क्षण म्हणजे द्यायला पाहिजे. आनंदाचा क्षण म्हणजे परत विचार केला का कीर्तन झाल्यानंतर आपण पावली खेळायची 5-10 मिनिटं. म्हणून आपल्या नाचू कीर्तनाच्या रंगीमध्ये कीर्तन झाल्यानंतर एक 10 मिनिटाची 5 मिनिटाची पावली असते, ज्याने सगळे लोक आनंदाने पावली खेळतात, फुगड्या खेळतात. त्याचा हा उद्देश होता. आणि सगळीच लोक मस्तपैकी तेव्हापासून भयमुक्त होत गेली, भक्तिमय वातावरण वाढू लागला आणि हळूहळू कोरोनाची लाटही कमी गेली आणि आपल्या ह्या कार्यक्रमाला असा उदंशन आला. आणि नंतर मग सप्ते चालू झाले. मग आता विषय परत बदलला, आता काय करावं. बरं ठीक आहे, मग नवी मुंबईमध्ये जेवढे सप्ते आहेत परत विचार केला मीटिंग घेऊन का आता एकादशी वेगळ्या निवडायच्या. पहिले एकादशी ज्या आम्ही निवडायचो त्या आम्ही निवडायचो सगळ्या, पण नंतर जेव्हा सप्ते चालू झाले माझा सप्त्यातली एकादशी गेली म्हणजे त्या एकादशीला आपल्याला बाधा नको आणायला. त्याच्यामुळे आम्ही विचार केला का नवी मुंबईमध्ये जेवढे पण सप्ते आहेत प्रत्येकाची निरीक्षण करायचं. त्या सप्त्यातल्या एकादशीला आपण नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम राबवायचा नाही. हा, जी एकादशी मोकळी आहे त्या एकादशीला मात्र गाव जायचं आणि कार्यक्रम राबवायची. अशी आमची ही प्रथा आम्ही चालू केली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपाला उजगी नवी मुंबई. खूप आनंद येतो या कार्यक्रमाला. आणि हा आपला प्रॉपरली म्हणजे एकदम पहिलाच कार्यक्रम मी युट्यूबला टाकला नाही. पहिले टाकलेला आहे एक शॉर्ट व्हिडिओ, पण हा प्रॉपरली आज आपल्या आदरणीय आपले नवी मुंबई पालीगावचे भूषण मोरे महाराज यांची आज कीर्तन सेवा आहे. आणि ती आता कशी आहे, आता कीर्तन झाल्यानंतर परत एक व्हिडिओ काढेन, मग तुम्हाला सांगेन ते कसं असतं ते नियमावली. चला श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल मंडळी, अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत आपल्या मारुतीरायांच्या मंदिरामध्ये. आणि आता आपला उपक्रम लगेच चालू होणार आहे. आपण झालो लेट बरं का. आता मी नंतरचा आणखीन काही विषय आहे ते नंतर मांडील, पण आमचे मोरे महाराज कीर्तनकार आलेले आहेत, त्यांचे आपल्याला शूट काढायचं आहे. चला श्री विठ्ठल मंडळी, संपूर्ण कार्यक्रमाची तयारी झालेली आहे. चला मंडळी चला. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेणा बोले, अंगी ऐसे बळ रेणा बोले.
बोल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. मला भेटायची काय इच्छा झाली तुला बेटा? बोल ना एकदा बोल ना. तुला आवडायचं माझे व्हिडिओ? मस्त वाटतात माझे व्हिडिओ बघायला. खूप खूप धन्यवाद. हा हे बाईचं नाव काय आमचे? श्री विठ्ठल विभा. तू आमच्या रोज व्हिडिओ बघतेस त्याच्यासाठी फार फार धन्यवाद तुला बरं का. थँक्यू. असू द्या. चला श्री विठ्ठल मंडळी, तरी अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आपला संपन्न झालेला आहे. आता यानंतर लगेच आपल्याला जेवणाची पंगत पडणार आहे आणि जेवणाची पंगत पडता पडता आमची मामी पण काम करत आहे. काम करून झाल्यानंतर लगेच जेवणाच्या पंक्ती पडतील मस्त. आता जो पण काय तो फराळ करायचा, नंतर हालायचं. मध्ये मध्ये थोडं बोलतो तुमच्याशी मी. चला श्री विठ्ठल. अशा प्रकारे आजचा आपला नाचू कीर्तनाचे रंगी नवी मुंबई, मी तिकडे बसलेलो आहे तुर्की पत्रावळी माझे नवी मुंबई. आणि आजचा जो उपक्रम आहे तो आपला उपक्रम होता शिरवणे या गावामध्ये आणि तो आपला खूप सुंदररित्या पार पडलेला आहे. आणि उद्या तर पर्वणीत आहे महाराज. पर्वणी म्हणजे काय? उद्या आमचे संत श्रेष्ठ सेना महाराज म्हणजे नाई समाज जो आहे त्यांनी खरंच उद्या स्टेटस ठेवायला पाहिजे. नाई समाजाने तिथून त्यांचं मूळ आहे. काय नकुल महाराज? तिथून त्यांचं मूळ आहे नाई समाजाचा. म्हणजे आपले केस कापतात नाही का? वा. म्हणजे तिथून उद्याची संधी आपला जो कार्यक्रम आहे, उद्या पुण्यतिथी सोहळा आहे तो संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा आहे. आणि उद्याचे कीर्तनकार वा आमच्या गावचे भूषण, आमच्या नवी मुंबईचे भूषण नकुल महाराज भोईर यांची कीर्तनाची सेवा होणार आहे. तरी सर्वांनी या आजची व्हिडिओ आजच टाकणार आहे. व्हिडिओ बघून उद्या या लगेच कीर्तनाला सगळेजण. चला श्री विठ्ठल. अशा प्रकारे मंडळी आपली श्री विठ्ठल आमचे नर्मदा परिक्रमा वासी आमचे कल्याणकर माऊली आज आपल्याला भेट देण्यासाठी इथं आलेले आहेत. फार फार धन्यवाद महाराज बरं का. तुम्ही नर्मदेहून आलात, जवळून नाही आली काय? लय लांबून आला तुम्ही. दुरून आलो मी का. वा. अशा प्रकारे माऊली तर आलेले आहेत. सर्व पंगत वाढण्याचे काम चालू आहे. चला श्री विठ्ठल. मी पण फराळाला बसतो कारण की मला लागले भूक. चला. म्हणणं आहे तुमचं? सगळे आम्ही युट्यूबचे सगळे कार्यक्रम म्हणजे पंढरपूरचे जायचे पण यायचे पण बघितले सगळे व्हिडिओ. अरे वा वा. फार फार धन्यवाद बरं का. कधी येणार अशी वाट बघत होतो सकाळी लवकर. अरे वा. खूप धन्यवाद. आणि अशा प्रकारे खरंच असं आपल्याला प्रोत्साहन भेटतं किंवा बॅकअप बोलतो नाही का, एखाद्याने आपल्याला जर पाठबळ दिलं तर आपल्याला खरंच बरं वाटतं. आपल्याला काम करण्यासाठी पुढं बरं वाटतं. ताईंनीसुद्धा आपल्या सर्व व्हिडिओ, जातानाचे व्हिडिओ, येतानाचे व्हिडिओ, आता कोपर करण्याचे वेळ सगळे व्हिडिओ त्यांनी पाहिलं. खाप या कॅमेऱ्यासमोर यायला लाजत होत्या पण त्यांना घेतलं आम्ही. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. बरं ऐका, आजपासून आपला हा कार्यक्रम हा माझ्या चॅनलला येणार आहे बरं का. आपला चॅनल यात्री एक्सप्रेस. त्या यात्री एक्सप्रेसला सर्वांनी फार फार प्रेम दिलं. वारी सर्वांनी पाहिल्यामुळे सर्वांचा धन्यवाद. आणि तुम्हाला दिसते नाही तुम्हाला करून देतो. काळजी करू नका तुम्ही. आईला करून द्या रे पोरांना. असं काय करता तुम्ही? हा तुम्ही बोललेले ना, माझं लक्षात नाही आलं. तुम्हाला आता करून देतो. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलला काय करा, अहो बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डाउनलोड करा. चला श्री विठ्ठल मंडळी बरोबर येतो ना? मी बरोबर येतो का? तर श्री विठ्ठल मंडळी आजच्या दिवसाचा कार्यक्रम आपला उरकलेला आहे. खूप आनंदाने पार पडलेला आहे. आणि अशा प्रकारे आता मी चाललो पण या सगळ्या माझ्याकडे टकामका माझ्याकडे बघत आहेत. बघा बघा कशा बघतात बघा. का हा बुवा बोलतोय कसा. तर असं काही नाही. ज्यांची पंगत असते ह्या सगळे महिला मंडळ यांनी आजची इथं सेवा केलेली आहे. आणि ते आता जेवायला नाही फराळ करायला बसलेत. तुला मी घेऊ कर. मेन माणूस आहे ना तो. ऐका इथं बघा. हो मंडळी बोला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. चला मग जाऊ का आता घरी. चला आता आपण चाललेलो आहोत घरात. श्री विठ्ठल. टाटा बाय बाय. आजच्या दिवसासाठी उद्या आपण पहाटे येऊ. उद्या हे आपल्या संत श्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथी सोहळा आणि तो आपण संपन्न करणार आहेत. त्यापूर्वी नामदेवरायांचं दर्शन घ्यावं माझ्या. संत श्रेष्ठ नामदेव महाराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज. चला श्री विठ्ठल.